सोलापूर शहरातील एका मद्रेसामध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याभरात संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी मोहम्मद उमर रजवी असे आरोपी मौलानाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे। सोलापूर शहरातील एका मद्रेसामध्ये तो धार्मिक शिक्षण देण्याचे काम करत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 53 वर्षीय आरोपीने 10 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे। अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपी विरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी दिली आहे। रात्री सोलापूर शहरात अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं। त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहे त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करून आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 7478 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं। आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत। त्याच्यावर पुढील तपास चालू आहे।